सांगली कोल्हापूर रस्त्यावरील उदगाव येथील खोत पेट्रोल पंपाजवळ हॉटेल समृद्धी येथे जुन्या रागातून तरुणाचा चाकूने भोगसून खून दोघा जणांनी केलाय। विपुल प्रमोद चौगुले असं मयताचं नाव आहे। दोघा संशयितांना अवघ्या 4 तासात ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। संशयित अनिकेत तानाजी मोरे आणि नागेश मारुती जाधव या दोघांना ताब्यात घेतले। मयत विपुल चौगुले आणि संशयित आरोपी अनिकेत मोरे आणि नागेश जाधव हे तिघेही उदगाव गावचे रहिवासी आहेत। गतवर्षी झालेल्या मोहरम सणामध्ये एकमेकांच्याकडे बघितल्याच्या कारणातून वाद झाला होता। या वादाचा राग मनात धरून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी अनिकेत मोरे आणि नागेश जाधव यांनी विपुल चौगुले यास उदगाव येथील खोत पेट्रोल पंप नाशिकच्या समृद्धी बारच्या आवारात लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मोरे यांनी सोबत आणलेल्या चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने विपुल याच्या पोटात वार करून गंभीर जखमी केलाय। त्या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन ठार झाला। या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केलाय। सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार तपास मोहीम गतिमान केली आहे। सांगली येथील आकाशवाणी केंद्राजवळ या गुन्ह्यातील 2 संशयित आरोपी असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश मांजरे, ताहिर मुल्ला, अभिजित भातमारे यांच्यासह पोलीस पथकाने सापळा रचून संशयित मोरे आणि जाधव याला अवघ्या 4 तासात शिताफीने ताब्यात घेतले। या दोन्ही संशयितांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता विपुल चौगुले याचा खून केला असल्याची कबुली दिली।